शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर संतांचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत, अनेक ओव्या आहेत. त्याच्या माध्यमातून संतांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मग रूपकाचा विचार सांगत असताना अनेक रूपक आपल्या समोर मांडून संतांचं वर्णन केलं. रूपक म्हणजे सादृश्य. कधी कधी संतांचं वर्णन करताना झाडाचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी मेघाचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी नदीचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी समुद्राचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी कामधेनूचं वर्णन करून रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी कल्पतरूच्या झाडाचं रूपक करून संतांचं वर्णन केलं, कधी चिंतामणीच्या खड्याचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, कधी पृथ्वीचं रूपक करून वर्णन संतांचं केलं, पर्वताचं रूपक करून संतांचं वर्णन केलं. तसं या अभंगामध्ये मातेचं रूपक करून वर्णन संतांचं केलं. आपल्या समोर जेवढे रूपकाचे उदाहरण मांडले, एका एका उदाहरणावर एक एक कीर्तन करावं लागेल, पण सरळ सरळ सांगतो त्याचा विचार. झाडाचं रूपक करून वर्णन संतांचं. झाड आणि संत याच्यात सारखेपणा काय आहे? झाड ज्यानं लावलं त्यालाच काय करतं? फळ देतं. आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला आला त्याला डोक्यात कैरी पडून मरतो तो माणूस नाही. ज्यानं झाड लावलं त्यालाही झाड फळ देतंय, सावली देतंय, फुलं देतंय, आणखी काय लागणारं लाकड, ऑक्सिजन सगळं झाड देतं. कोणाला? ज्यानं झाड लावलं त्याला. आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला आला त्याला देत नाही ना. ज्ञानोबा वर्णन करतात. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. एकच वृक्ष दोघांना सारखी सावली देतो, सारखे फळ देतो, सारखा ऑक्सिजन देतो, सारखं लागणारं लाकड सरपण सगळं सारखं देतो. जो ज्यानं लावला त्यालाही सारखा, आणि ज्यानं तोडायला आला त्याला सुद्धा सारखा. तसं संत महात्म्यांचं ज्यांनी वर्णन केलं, ज्यांनी संतांची सेवा केली, ज्यांनी संतांचं कौतुक केलं, अशांचंही संतांनं कल्याणच केलं. आणि ज्यांनी संतांना त्रास दिला अशांचंही संतांनी कल्याण केलं. विठ्ठल ज्ञानोबारायचं ज्यांनी वर्णन केलं त्यांनी ज्ञानोबारायांनी त्यांचं कल्याण केलं. आणि ज्यानं ज्ञानोबाराला खापर मिळू दिलं नाही अशा विसोबाच्या आट्याचं सुद्धा ज्ञानोबारांनी काय केलं? कल्याण केलं. म्हणजे नामदेवरायचा गुरु बनवण्याचा अधिकार कोणाला दिला? विसोबा खेचाराला दिला. म्हणजे ज्यांनी ज्ञानोबाराला खापर मिळू दिलं नाही त्यालाच ज्ञानोबारांनी नामदेवरायचा गुरु बनवण्याचा अधिकार दिला. म्हणजे ज्यांनी सेवा केली, ज्यांनी वर्णन केलं त्यांचंही संत कल्याण करतात, आणि संतांना त्रास देणाराचं सुद्धा संत कल्याण करतात. दुसरं उदाहरण पहा. जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करणारे, सेवा करणारे, टाळ वाजवणारे यांचंही तुकोबारांनी कल्याण केलं. त्यांच्या संपर्कामध्ये येणारे आणि ज्यांनी काठीनं मारलं अशा मंबाजी बुवाचं सुद्धा काय केलं? कल्याण केलं. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण डोळ्यासमोर पहा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ज्यांनी नाथ महाराजांची सेवा केली त्यांचं तर नाथ महाराजांनी कल्याण केलंच, पण 108 वेळेला अंगावर येऊन थुंकणारा त्याचं सुद्धा येवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे झाडाचं जसं संत महात्मे तसे झाडाची सेवा करणाराचंही झाड ज्यानं लावलं त्याचंही सावली फुलं फळं देतं, आणि जो तोडायला आला त्याला सुद्धा तेच फळ देतं. तसं संत महात्म्यांचं वर्णन करणाराचंही संत कल्याण करतात, आणि संतांना त्रास देणाराचं सुद्धा संत कल्याण करतात. विठ्ठल ज्ञानोबारांनी पुढची ओवी सांगितली. याच ओवीच्या पुढची. ना तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नव्हेची जेवी. इक्षुदंडू म्हणजे ऊस. ज्यानं ऊस लावला, चिखलात तोडून सरीत त्याला जोपासना केली, खुरपणी केली, फवारणी केली, खत टाकलं, आणखी त्याची खांदणी केली. ज्यानं ऊसाला जपला, लावलं त्यालाच ऊस गोड लागतो, आणि कोयता घासून तोडायला आला त्याला ऊस कसा लागतो? कडू लागतो ना. ज्यानं ऊस लावला त्यालाही ऊस गोड, आणि ज्यानं ऊस तोडायला आला त्याला सुद्धा ऊस गोड. तसं संत महात्म्यांची सेवा करणाराचंही संत कल्याण करतात, आणि त्रास देणाराचं सुद्धा
कल्याण करतात. एक उदाहरण झालं, एक रूपकाचा विचार, वृक्षाचं रूपक करून संतांचं वर्णन. दुसरा विचार, मेघाचं रूपक करून संतांचा विचार. नाही विचारित मेघ हगंदारी आणि सेत. मेघ विचार करत नाही, मग मेघाचं उदाहरण रूपक करून संतांचं वर्णन केलं. नदीचं रूपक करून फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाताप गंगेचे जैसे. पुढचा विचार, पृथ्वीचं रूपक करून संतांचं वर्णन. पृथ्वीचं रूपक का केलं, कसं केलं? पृथ्वी आणि संत याच्यातला सारखेपणा काय? पृथ्वी, ज्यानं पृथ्वीवर पूजा अर्चा केली त्यालाच पृथ्वी राहू देती, आणि ज्यानं नांगरट केली पृथ्वी दोन जागा केली त्याचा शाप देते का त्याला? पृथ्वी दाहो करून जाळली का नांगर घालून फाळली. नाथ महाराजांनी वर्णन केलं, पृथ्वीवर माणसं अग्नी पेटवतात, चटका देतात. आपल्याला एखाद्यानं अगरबत्तीचा चटका दिला तर माणूस टणकन उडी मारतोय, मारुती बाबाच्या भाषेत टणकन उडी मारतोय. पृथ्वीवर जाळ केला तरी पृथ्वी कोणावर रागवत नाही. नांगरानं दोन जागा केली तरी कोणावर रागवत नाही. बोरिंग घेतली तरी कोणावर रागवत नाही. विहीर खोदली तरी रागवत नाही. मग पृथ्वी कोणावर रागवत नाही, क्षमाशील आहे. तसे संत महात्मे क्षमाशील आहेत. अनेक रूपकाचा विचार. त्याप्रमाणे मातेचं रूपक करून तुकोबारांनी आपल्याला या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं पाहायला सापडतं. विठ्ठल लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित व्हावं असं कोणत्या मातेला वाटत नाही? काळी माता असली तरी तिला आपल्या मुलाचं कल्याण व्हावं वाटतं. गोरी माता असली तरी तिला आपल्या मुलाचं कल्याण व्हावं वाटतं. लंगडी माता असली तरी तिला आपल्या मुलाचं कल्याण व्हावं वाटतं. आंधळी माता असली तरी तिला कल्याण व्हावं वाटतं. माणसाच्याच मातेला असं वाटतं असं नाही. पशुची जरी माता घेतली तरी पशुच्या मातेला सुद्धा वाटतं आपल्या मुलाचं रक्षण व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. पक्षी, पशु पक्षी कोणताही माता घ्या, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं प्रत्येक मातेला वाटतं. मग मुलाचं कल्याण व्हावं असं मातेला ज्याप्रमाणे वाटतं, आपल्याच मुलाचं कल्याण व्हावं वाटतं, तसं संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं हे कोणाला वाटतं? मग संताला सुद्धा काय म्हणावं लागेल? माता. संतालाही माता म्हणता येतं आणि मातेला देखील संत म्हणता येतं. जन्म देणाऱ्या मातेला संत कसं म्हणायचं? मुलाचं कल्याण व्हावं हे मातेला वाटतं, म्हणजे संतत्व तिच्या जवळ आहे. आणि संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं हे संताला वाटतं, म्हणून संताजवळ मातृत्व आहे. विठ्ठल सापेक्ष मातृत्व आणि निरपेक्ष मातृत्व याचा विचार केला तर सापेक्ष मातृत्व म्हणजे आपल्या मुलाचं कल्याण व्हावं हे मातेला वाटतं, आणि सगळ्या मुलाचं कल्याण, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हे संताला वाटतं. परिच्छिन्न संतत्व जिच्या जवळ आहे तिला म्हणा माता, आणि व्यापक मातृत्व ज्यांच्या जवळ आहे त्याला म्हणायचं संत. संत आणि माता याच्यातला सारखेपणा आपल्या समोर मांडताना 3 चरणामध्ये मातेचा विचार सांगितला आणि एका चरणात तुकोबाराने संताचा विचार सांगितला. विठ्ठल आता तुकोबारा सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभा वाचून प्रेम करणारी जात जगामध्ये कोण आहे तर माता आहे. कोणाचं कल्याण पाहते? ज्याचं पोटामध्ये ओझ वागवलं, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्याचं सर्वस्व कल्याणाची जबाबदारी ती माता घेते. जसं मुलाचं कल्याण व्हावं मातेला वाटतं, तसं सगळ्या जगाचं कल्याण व्हावं संताला वाटतं. म्हणून तुकोबाराय संताच्या समोर म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा जावयावरी ओझे ना, जावयावरी नाही, सासऱ्यावरी नाही, तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे तुकोबाराय आपल्या कल्याणाचं ओझ कोणाच्या स्वाधीन करतात? तुम्हा संतावरी ओझे. मग आपल्या कल्याणाचं ओझ आपल्या डोक्यावर घ्यावं का संतांच्या डोक्यावर द्यावं? आपण ज्ञानेश्वरी पारायण करायचं ठरलं, आता 8 दिवस पारायण. ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं, हे आपल्या हिमतीवर बसायचं का साधू संतांच्या हिमतीवर बसायचं? आपल्यावर जबाबदारी असावं का संतावर? कसं आहे तुमच्याकडं? अगदी सोपं सांगतो. याच्यासाठी 2 शास्त्रामध्ये न्याय आले. एक मर्कट शिशु न्याय आणि दुसरा मार्जर शिशु न्याय. मार्जर म्हणजे मांजर आणि शिशु म्हणजे मांजरीचं पिल्लू. मर्कट म्हणजे माकड आणि माकडीचं पिल्लू. आता माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना पिलू पोटाला पकडलेलं असतं. मग ते पिलाला हात सोडूनही देते. कधी फांदी पकडताना पिलाचे हात सोडून देते. मग पिलाच्या रक्षणाची जबाबदारी पिलावर का माकडीवर?
पिलावर. पिलू स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेऊन प्रवास करणारा माकडीच्या पिलाप्रमाणे. मग आपण पारायणाला बसतो, वारी करतो, ही आपल्या हिमतीवर का साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं? आपल्या हिमतीनं परमार्थ करायला लागला की माकडीच्या पिलाप्रमाणे. आता मांजरीच्या पिलाप्रमाणे म्हणजे काय? मांजरीचं पिलू आणि मांजर, पिलू जन्माला आल्याबरोबर महिना 2 महिने मांजर एकाच घरात ठेवती ना. मग पिलू जन्माला आल्याबरोबर एका घरातून दुसऱ्या घरात, त्या घरात भाडं लागत असेल नाही ना, भाडं द्यावं लागत नाही ना, तरीही त्या पिलाला मांजर एका जागेवर ठेवत नाही. का ठेवत नाही? मांजरीला माहिती आहे कोणाचा? पिलाच्या पप्पाचा स्वभाव माहिती आहे, कधी येईल आणि माझ्या अनुपस्थितीत या पिलाचा फराळ करून जाईल माहिती नाही. मग त्या पिलाच्या पप्पाच्या स्वभाव म्हणजे बोक्यामुळं मांजर एका घरातून दुसऱ्या घरात पिलू घेऊन जाते. मग पिलू एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाताना ट्रॅक्टरचा वापर करते का? बैलगाडी आणते का? पाठीत टाकून नेते? कशानं नेती? ज्ञानोबारायचे शब्द आहेत, प्रेमाचे नि सांगाडे लासी पिले धरी तोंडे तेथ दाताचे अरगडे नलगती. आपल्या प्रेमाच्या सांगाड्यानं मांजर पिलाला पकडते. कुठं धरती? शेपटाला ना. मग आपल्या पिलाला मानेला पकडते. मग एका घरातून दुसऱ्या घरात आपल्या तोंडानं पिलाची मान पकडते आणि त्याच दातानं जर त्या मांजरीनं उंदीर पकडला तर उंदराचं काहीच राहू देत नाही. मग आता ते दात शेवटायला आले का? मग काय मुंडे का पडले? काय झालं? दाताचा धक्का देखील पिलाच्या केसाला लागू देत नाही. मग पिलाचं सर्वस्व रक्षणाची जबाबदारी पिलावर का मांजरीवर? मांजरीवर. मग आपल्या लक्षात आलं, पिलू काया वाचा मनानं त्या मांजरीला शरण आलं, तुला कुठं घेऊन जायचंय तिकडे घेऊन जा आणि कसर आम्हाला सांभाळायचंय ते सांभाळ. माझ्या कल्याणाचं ओझं मी तुमच्या चरणावर मांडतो. तसं तुकोबारा सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबारा दोघावर ओझं टाकतात, एक तर देवावर ओझं टाकतात कल्याणाचं, नाहीतर देवरूप संतावर. देवावर ओझं टाकतात त्याच्यासाठी प्रमाण सांगायचं म्हटलं तर, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कल्याणाचं ओझं पहिली गोष्ट देवावर टाकलं. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. आणि दुसरं ओझं आपल्या कल्याणाचं कोणाकडे टाकलं? देवरूप संताकडे. याच अभंगाच्या पाठीमागचा अभंग आहे, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. पुढं काय आहे? गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. आता भार आणि ओझं कशाला म्हणायचं? दुसऱ्याचं जे असतं त्याला ओझं म्हणतात. पुढीलाचे ओझे आपोला माथा घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. आणि स्वतःच जे असतं त्याला म्हणा ओझ. मग असं भार आणि ओझ तुकोबाराने संतांच्या चरणावर मांडलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. देवाच्या चरणावर 1, संताच्या चरणावर 2. आणि लौकिक माता आपली मुलाचं कल्याण व्हावं म्हणजे मुलाचं सर्वस्व जबाबदारी कोणाकडे असते? मातेकड. तसं सगळ्या जगाच्या कल्याणाची जबाबदारी संत रूपी मातेकड. मग आता देव, संत आणि जन्म देणारी माता याचा विचार केला तर पहिली गोष्ट माता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त म्हटलं ना. माऊली म्हणजे माता. माता म्हणजे आपल्या भाषेत आपली मम्मी. मम्मीच्या पुढे आणखी शब्द असला तर बघून घ्या एखादा काही. आई, माता. आता माता हा जो शब्द आहे ना, 2 धातूपासून निर्माण झालेला शब्द. एक मा धातूपासून निर्माण झालेला माता शब्द
आणि दुसरा मान धातूपासून निर्माण झालेला माता शब्द. मग माता कोणाला म्हणतात? माता जी खाटी आहे तिला, वांज आहे तिला. अहो आणखी सोपं सांगतो, नवरा कोणाला म्हणतात? नवरा ज्याला हळद लागली नाही त्याला. मग नवरा कोणाला म्हणतात? ज्याला बायको आहे त्याला नवरा. बायको कोणाला म्हणतात? जिचं लग्न झालं नाही तिला, बरोबर ना? अहो नवरा हा शब्द बायकोच्या सापेक्ष आहे आणि बायको हा शब्द नवऱ्याच्या सापेक्ष आहे. मग सापेक्ष निरपेक्षतेचा विचार करताना माता हा शब्द कोणाच्या सापेक्ष आहे? मुलाच्या सापेक्ष. मुलगा असेल तर माता. मग हा माता हा शब्द दोन धातूपासून निर्माण झाला, एक मा धातूपासून आणि दुसरा मान धातूपासून. पहिला मा धातूचा अर्थ काय? माती गर्भान आश्य इति माता एक, आणि दुसरा मान धातूपासून निर्माण होणारा मान्यते पूज्यते जनही इति माता. राहिलं का लक्षात? संपूर्ण जगाला जी पूजनीय आहे तिला म्हणतात माता. आणि माती गर्भान अश्य इति माता, जी गर्भ उदरामध्ये धारण करते तिला माता म्हणा. नुसता गर्भ धारण करते का 9 महिन्यानं जन्माला घालते? कसं आहे? हा, उदरामध्ये 9 महिने 9 दिवस ठेवते तिला माता म्हणा. एखाद्याने 7व्या महिन्यात उडी टाकली तरी तिला माता म्हणा, बरोबर ना? चप्पाळ मुलं असतात काही काही, ताबडतोब उड्या टाकतात. मग 9 महिने उदरामध्ये ठेवते तिला माता म्हणा. बरं, उदराच्या बाहेर प्रसूत होऊन जन्माला घालते तिला माता म्हणा 2, आणि जन्माला मुलगा घातल्याबरोबर लगेच अनाथाश्रमात नेऊन टाकते ना. मग त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी त्या मातेकडे असते. म्हणजे 3 अर्थ मी आपल्या समोर मांडले. उदरामध्ये गर्भ धारण करते तिला माता म्हणा, प्रसूत होऊन जन्माला घालते तिला माता म्हणा, आणि जन्माला घातल्याबरोबर त्या मुलाचं अपत्याचं पालन पोषण सांभाळ करते तिला माता म्हणा. किती अर्थ झाले? 3. म्हणजे उदरामध्ये गर्भ धारण करते तिला माता म्हणा, प्रसूत होऊन जन्माला घालते तिला माता म्हणा, आणि जन्माला घातल्याबरोबर त्याचं पालन पोषण करते तिला माता म्हणा. राहिलं का लक्षात? का आणखी सांगू? किती अर्थ सांगितले? उदरामध्ये आपली लौकिक माता डोळ्यासमोर घ्या. 9 महिने उदरामध्ये ठेवते, 9 महिन्यानं त्याला प्रसूत होऊन जन्माला घालते, आणि जन्माला घातल्याबरोबर तिचं पालन पोषण करते. आता राहिलं लक्षात? मग उदरामध्ये ठेवते तिला माता म्हणा, प्रसूत होते तिला माता म्हणा, आणि पालन पोषण करते तिला माता म्हणा. लक्षात राहिलं का? हे लक्षात राहिलं म्हणजे पुढची इमारत लक्षात राहील. हे फक्त 20 मिनिटे. अशा माता किती आहेत? तर 3 माता आहेत. देव नावाची माता 1, संत नावाची माता 2, आणि जन्म देणारी आई माता 3. राहिलं लक्षात? पहिले अर्थ काय सांगितले? उदरामध्ये ठेवते तिला माता म्हणा, प्रसूत होऊन जन्माला घालते तिला माता म्हणा, आणि जन्माला घातल्याबरोबर पालन पोषण करते तिला माता म्हणा. अशा माता किती आहेत? देव नावाची माता, संत नावाची माता, आणि जन्म देणारी आई माता. मग देव माता म्हटले ना, मग देव उदरामध्ये ठेवतो का? देव प्रसूत होऊन जन्माला घालतो का? आणि जन्माला घातल्याबरोबर त्या अपत्याचं पालन पोषण करतो. राहिलं लक्षात? संत नावाची माता उदरामध्ये ठेवते का? जन्म देते का? आणि आपले पालन पोषण करते का? आणि जन्म देणारी माता उदरामध्ये ठेवते का? प्रसूत होऊन जन्माला घालते का? आणि पालन पोषण करते का? याचा विचार करू. विठ्ठल पहिली देव नावाची माता उदरामध्ये ठेवते का? राहिलं लक्षात? उदरामध्ये आपली लौकिक माता असेल, माणसाची माता असली तर तिच्या उदरामध्ये माणसाचा गर्भ राहतो का पशुचा राहतो? माणसाचा राहतो. आणि एखादी पशु गायी सारखी माता असली तर तिच्या उदरात गायीचाच गर्भ राहील का दुसऱ्या एखाद्या पक्षाचा राहील? पक्षाची माता असली तर तिच्या उदरात पक्षाचाच गर्भ राहील. आपली माता पशु माता असेल तर पशुचा गर्भ, मानव माता असेल तर माणसाचा गर्भ, पक्षी माता असली तर पक्षाचा गर्भ. पण देव नावाची माता अशी आहे की 1-2 गर्भ तिच्या उदरामध्ये आहेत असं नाही. अनंत ब्रह्मांड देवाच्या अनंत ब्रह्मांडे उदरी Anand
त्या मातेच्या उदरामध्ये एक दोन गर्भ आहेत असं नाही. माणसाची माता असली तर एक गर्भ राहील, जास्तच राहिले तर जुळ राहील दोन, आणि एखादी शिळी सारखी माता असली तर 4 पिलं राहतील, कारण की जायची. डुकरासारखी माता असली तर डझनभर राहतील, आणि विंचवा सारखी माता असली तर पेवच राहते, मग 1500. बरोबर ना. पण देव नावाची माता अशी आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी. एक ब्रह्मांड नाही, एका ब्रह्मांडाला 14 लोक लागतात. खालचे 7, अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ आणि पाताळ, खालचे 7 लोक. वरचे 7 लोक भूलोक भुवरलोक जनलोक स्वर्गलोक तपोलोक महरलोक आणि सत्यलोक, मिळून 14 लोकाचं एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये राहतात. आपल्या मातेचा विचार केला तर 9 महिने उदरामध्ये ठेवते आणि 9 महिन्यानं प्रसूत होते. पण देव नावाची माता अशी आहे, आपला जन्मही देवाच्या उदरामध्ये होतो, आपलं लहानपणही देवाच्या उदरामध्ये, आपलं तरुणपणही देवाच्या उदरामध्ये, म्हातारपण देखील देवाच्या उदरामध्ये, दहावा देखील, मरण देखील देवाच्या उदरात, दशक्रिया विधी देवाच्या उदरात, वर्षश्राद्ध विधी. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. देहामध्ये जे षडविकार सांगितले हे सगळेचे सगळे आपले कुठे होतात? देवाच्या उदरामध्ये. एखाद्या झाडाची बी आहे, उगवण्यासाठी जमिनीमध्ये रोवावी लागते, म्हणजे आधार कोणाचा आहे? जमिनीचा. त्याला फांद्या फुलं फळं येण्यासाठी आधार कोणाचा आहे? जमिनीचा. मोठा वृक्ष झाला तरी आधार कोणाचा आहे? जमिनीचा. आणि तो वृक्ष नाहीसा झाला आणि पुन्हा उन्मळून पडला, वाळला जमिनीत, आधार कोणाचा आहे? जमिनीचा. तसं आपला जन्मही देवाच्या आधारानं झाला, आपण राहतोही देवाच्या उदरामध्ये, वाढतोही देवाच्या उदरामध्ये, आणि नष्ट झालो तरी देवाच्या उदरामध्ये. अनंत ब्रह्मांडाला, आता अनंत ब्रह्मांड म्हटलं की पंचमहाभूत निर्माण होतात देवाच्या उदरामध्ये. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश निर्माण होतात देवाच्या उदरामध्ये, राहतातही देवाच्या उदरामध्ये, आणि नाश पावले तरी सरते शेवटी देवाच्या उदरामध्ये. 4 खाणी आहेत, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. अंड्यापासून निर्माण होणारे देवाच्याच उदरात, जारापासून निर्माण होणारे देवाच्या उदरामध्ये, स्वेदापासून निर्माण होणारे देवाच्या उदरामध्ये, आणि उष्णतेपासून उभीपासून निर्माण होणारे देवाच्या जड चेतन सृष्टी देवाच्याच उदरामध्ये, स्थावर जंगम सृष्टी देवाच्याच उदरामध्ये. मग अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये राहतात, म्हणून देव काय आहे? माता. बरं, दुसरा मातेचा प्रकार काय? माता म्हटलं की मातेनं जन्माला घातलं पाहिजे. मग देव जन्माला घालतो का? आंधळ्या पांगळ्याचा एक
उदरामध्ये ठेवतो म्हणून देव माता. प्रसूत होतो प्रसवाला विश्व, तोची कोण? एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. विश्व प्रसवला, प्रसवला विश्व तोची, जेने हे विश्व निर्मियले, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. म्हणजे प्रसूत होणारा कोण आहे? देव. अनंत ब्रह्मांडाला उदरात ठेवतो म्हणून देव माता. संपूर्ण ब्रह्मांडाला निर्माण करतो, प्रसूत होतो म्हणून देव माता. आता सगळं निर्माण करण्यासाठी लागणारं ज्ञान आणि सगळं जग निर्माण करण्यासाठी लागणारी शक्ती, याचा जर विचार केला तर सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असेल तर तो सगळं निर्माण करू शकतो. आपला विचार केला तर आपण सर्वज्ञ सर्व शक्तिमान नाहीत, आपण अल्पज्ञ आणि अल्पशक्ती आपली आहे. आणि देवाचा विचार केला तर सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान. आपला विचार करताना एखाद्या माणसाकडे एक ज्ञान असतं तर बाकीचं सगळं त्याच्याकडे अज्ञान असतं. एखाद्या माणसाचा डोळा दुखायला लागला, दवाखान्यात जातो मनुष्य, पण डोळा दुखायला लागल्याबरोबर डॉक्टरने विचारावं कोणता डोळा दुखतो, यानं सांगावं उजवा डोळा दुखतो. मग डॉक्टरने सांगावं मी डाव्याचा स्पेशलिस्ट आहे, मला उजव्याचं कळत नाही. बरं, दोन्ही डोळ्याचं जरी ज्ञान असलं तर ज्याला डोळ्याचं ज्ञान आहे त्याला हृदयाचं ज्ञान असतंच असं नाही. ज्याला हृदयाचं ज्ञान आहे त्याला हाडाचं ज्ञान असेलच असं मात्र नाही. म्हणजे एक ज्ञान आहे पण बाकीचं सगळं आपल्याकडे काय आहे? अज्ञान. एखाद्याला मातीपासून गाडगं बनवायचं ठरलं तर कोणाकडे जावं लागेल? गाडगं बनवण्यासाठी लागणारं ज्ञान आणि गाडगं बनवण्यासाठी लागणारी शक्ती कोणाकडे आहे? कुंभाराकडे आहे. एखादा माझ्याकडे आला म्हटलं का मेलीवर माती घेऊन याचं गाडगं बनवून द्या, तर बनवता येईल का? मला बनवता यायचं नाही. तुम्ही लय दिवे लावणार का? तुमची तीच गत आहे ना. म्हणजे आपल्याकडे त्याचं काय आहे? अज्ञान आहे. माती घेऊन मनुष्य कुंभाराकडे गेला, कुंभार दादा उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला गाडगं बनवून द्या. गाडग्यासाठी लागणारं ज्ञान त्याच्याकडे आहे आणि गाडगं बनवण्यासाठी लागणारी शक्ती देखील त्याच्याकडे आहे. म्हणजे कुंभाराकडे ज्ञान आहे की नाही? आहे. पण एखादा मनुष्य म्हटला मला गाडगं बनवायचं नाही, शेजाऱ्याच्या बाबळीनं जरा त्रास दिलाय, वसवा झालाय, उन्हाळ्याच्या दिवसात ती बाबळ तोडायची, मग काय लागेल? कुऱ्हाड. लोखंडाचा तुकडा. कशाची बनवायची? पाठ्याची बनवायची का पोलादाची बनवायची? कशा? ती पोलादच असतं, जाऊ दे. पाठ्या घेऊन, पाठ्याचा तुकडा, लोखंडाचा तुकडा घेऊन मनुष्य कुंभार दादाकडे गेला, कुंभार दादा मला याची कुऱ्हाड बनवून द्या. आता कुंभाराकडे ज्ञान होतं की नाही? कशाचं होतं? गाडगं बनवण्याचं. लोखंडाचा तुकडा घेऊन मनुष्य त्याच्याकडे गेल्याबरोबर कुऱ्हाड बनवता येईल का? मग कुऱ्हाड बनवण्यासाठी लागणारी ज्ञान आणि शक्ती कोणाकडे आहे? लोहाराकडे. तोच मनुष्य लोखंडाचा तुकडा घेऊन लोहाराकडे गेला, लोहार दादा मला याची कुऱ्हाड बनवून द्या. बनवता आली की नाही? बनवता आली. आणि तो लोखंडाचा तुकडा घेऊन मनुष्य सोनार दादाकडे गेला, सोनार दादा मला याची कुऱ्हाड बनवून द्या बरं. जमन का? सोनाराला बनवता येत नाही आणि लोहाराला बनवता आली का? अलंकार बनवायचा असेल तर सोनार बनवेल, लोखंडाचा अवयव वस्तू त्याला बनवता येणार नाही. हत्याराचा जर आपण विचार केला तर सोनार आणि लोहार. लोहाराकडे आयरन आहे, सोनाराकडे सुद्धा आयरन आहे. लोहाराकडे हातोडा आहे, सोनाराकडे सुद्धा हातोडा आहे. लोहाराकडे अग्नी आहे, सोनाराकडे सुद्धा अग्नी आहे. लोहाराकडे भाता आहे, सोनाराकडे सुद्धा बारीक लहान का होईना पण भाता आहे. मग हत्यार जर सारखेच आहेत, लोहाराला लोखंडाची कुऱ्हाड बनवता आली, सोनाराला बनवता येत नाही का? कुऱ्हाड बनवण्यासाठी लागणारं ज्ञान आणि शक्ती लोहाराकडे आहे आणि अलंकार बनवण्यासाठी लागणारं ज्ञान आणि शक्ती सोनार दादाकडे आहे. मग आपल्याकडे अल्प ज्ञान आणि अल्प शक्ती आहे, पण सगळं विश्व निर्माण करण्यासाठी लागणारं ज्ञान आणि सगळं विश्व निर्माण करण्यासाठी लागणारी शक्ती कोणाकडे आहे? देवाकडे. म्हणून सगळं विश्व कोणी निर्माण केलं? देवानं. प्रसवला विश्व तोची, अनंत ब्रह्मांडाला देवानं उदरामध्ये ठेवलं म्हणून देव माता. बर, संपूर्ण जग देवानं निर्माण केलं म्हणून देव माता. आता सगळं जग जर देवानंच निर्माण केलं, एखाद्या आई वडिलांनी मुलाला जन्माला घातलं, त्या मुलाच्या भरण पोषणाची सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? त्याच आई वडिलाची. मग सगळं जग जर देवानंच निर्माण केलं तर ह्या सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी कोणाची? पोषण करतो का? पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगा
केलं म्हणून रक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी कोणाची? देवाची. पोषितो जगासी एकला तो तुकोबाराय बोलतात. आणि नाथ महाराजांनी वर्णन केलं, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. पोषितो जगासी एकला तो. सगळं जग देवानं निर्माण केलं म्हणून पोषणाची जबाबदारी कोणाची? देवाची. कशी कशी पोषणाची जबाबदारी करतो याचा टप्प्याटप्प्यानं जर आपण विचार केला तर आपण जन्माला येण्याच्या पूर्वीही देव आपली सोय करतो, जन्माला आल्याच्या नंतरही आपली सोय करतो आणि आपण मेल्याच्या नंतर सुद्धा सोय करणारा देवच आहे. टप्प्याटप्प्यानं चिंतन पहा. पोषितो जगासी एकला तो. सगळं जग जर देवानं निर्माण केलं, या जगातली माणसंच तेवढे देवानं निर्माण केले आणि झाडं कोणी निर्माण केले? देवानंच निर्माण केले. मग झाडं जर देवानंच निर्माण केले असतील तर चैत्र महिना चालू आहे, या चैत्र महिन्यामध्ये पालवी फोडणारा कोण? फुटती तरोवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली, जीवन तयासी कोण घाली. फुटती करणारा देव, मग त्या झाडाला पालवी फोडणारा कोण आहे? देवच. मग देवानं सगळं जग निर्माण केलं म्हणून पालन पोषणाची जबाबदारी देवाची. कशी कशी करतो? कारण 28 कृपाळू देवाशी पोषितो जगासी एकला तो. आपण जन्माला येण्याच्या पूर्वीही देव आपली सोय करतो, एक. जन्माला आल्याच्या नंतरही सोय करतो, दोन. आणि मेल्याच्या नंतर सुद्धा देवच आपली सोय करतो. काय काय करतो? अगोदर प्रमाण सांगू का उदाहरण सांगू? उदाहरण सांगतो अगोदर, नंतर प्रमाण घेतो, कारण प्रमाण आता झालं एक. शुद्ध मनाचा महात्मा, निर्विकारी मनाचा महात्मा. म्हणजे शुद्ध मन कशाला म्हणतात? ज्याच्या मनामध्ये पिराचा उरूस माजलाय त्याच्या ना. शुद्ध मन म्हणजे काय? निर्विकारी मन. निर्विकारी मन म्हणजे निर्मळ मन. असा शुद्ध मनाचा महात्मा जंगलामध्ये तपश्चर्या करतोय. आता तुकोबाराने सांगितलं तपश्चर्या करण्यासाठी त्याची परिस्थिती कशी आहे? निर्वाहापुरते अन्न असं असावं, खाण्यापुरतं अन्न, आश्रमाशी स्थान, कोपी किंवा गुहा. ईश्वरानं निर्माण केलेली एखादी गुहा असावी किंवा देवानं निर्माण केलेली स्वतः निर्माण केलेली कोपी असावी. बरं, लज्जा रक्षणासाठी नवाच कपडा पाहिजे असं मात्र नाही. मग वेचूनिया चिंध्या, भरोनिया धागा, गुंडाळूनी ढुंगा आळवावे. रस्त्याच्या कडेने पडलेल्या चिंध्या गोळा कराव्यात, त्याच्यात धागा भरावा आणि लज्जा रक्षणासारखं काहीतरी करावं. बरं, खायला मिळालं नाही तर निर्वाहापुरते अन्न आहे, नाही मिळालं तर पाहोनिया झाडे, वर बडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. मधुकरी नाही मिळाली तर एखाद्याच्या दारामध्ये जावं. मधुकरी भिक्षाम देही. मधुकरीसाठी दारामध्ये तो महात्मा, शुद्ध मनाचा महात्मा, एके दिवशी एकाच्या दारामध्ये आला. ज्याच्या दारामध्ये तो मधुकरीसाठी आला, मधुकरी असा हाक मारल्याबरोबर माता माऊली घरातली मधुकरी घेऊन आली. काय भाजी भाकरी जी असेल ती माता माऊली घेऊन आली. आता जी माता माऊली भाकरी घेऊन आली ती गरोदर माता माऊली. गरोदर माता माऊली, उदरामध्ये पोट वाढलेलं. आणि ती माता माऊली आल्याबरोबर या महात्म्यानं त्या माता माऊलीकडे पाहायला सुरुवात केली. नखशिखांत त्या माऊलीकडे पाहायला लागला. माऊलीनं सांगितलं, महात्माजी मधुकरी मागितली ना, घ्या मधुकरी. तरी तो महात्मा त्या माऊलीकडे पाहतोय. बराच वेळ झाला, याच्याही मनामध्ये विकार नाही, त्या माऊलीच्याही मनामध्ये कसलंही कपट नाही. महात्माजी मधुकरी मागितली ना, मधुकरी घ्या. तरी तो महात्मा एकटक तिच्याकडे पाहायला लागला. मग म्हटला, माऊली एक प्रश्न विचारू? म्हटले, विचारा. काय प्रश्न आहे? विचारा. मग या महात्म्यानं त्या माऊलीला विचारलं, हे समोर जे दिसतंय ते काय आहे? मोबाईल आहे ना? मोबाईल नाही. समोर जे दिसतंय ते काय आहे? म्हणजे मोबाईल नाही, इकडचा समोरचा सांगितला. समोर इकडे माझ्या समोर मोबाईल आहे ना, तिकडचा नाही. त्या महात्म्यानं विचारलं, हे समोर जे दिसतंय ते काय आहे? या माऊलीने सांगितलं, याला स्तन म्हणतात. म्हणजे उदर वाढलेलं म्हटल्यावर स्तन वाढलेले. या माऊलीने सांगितलं, याला स्तन म्हणतात. या महात्म्यानं त्या माऊलीला विचारलं, तुम्हाला आहे ना, आम्हाला का नाही? काय? हे समोरचे स्तन. मग या माऊलीने सांगितलं, याच्यामध्ये दूध आहे. दूध कशासाठी, कोणासाठी दूध? या महात्म्यानं विचारल्याबरोबर त्या माऊलीने सांगितलं, मुलासाठी दूध आहे. कुठं आहे मुलगा? शाळेत गेला का, ट्युशनला गेला का, खेळायला गेला का, कीर्तनाला गेला? तिने सांगितलं, नाही, मुलगा उदरामध्ये आहे.
मुलगा उदरामध्ये आणि स्तन दुधामध्ये. मग या महात्म्याने विचार केला, आणखी मुलगा जन्मालाही आला नाही, मुलानं दुधासाठी प्रयत्नही केले नाही, तरी दुधाचे प्रयत्न, दूध निर्माण करणारा कोण आहे? देव. मग या महात्म्याने सांगितलं, आतापर्यंत मी मधुकरी मागून दुसऱ्याला त्रास दिला, आजपासून कोणालाही मधुकरी मागून त्रास देणार नाही. या आणखी मुलगा जन्माला आला नाही तरी दूध तयार केलं देवानं. मग मी जन्माला येण्याच्या पूर्वी, मी काय दूध पिशवीच्या दुधावर जगलो असेल का? मी जन्माला येण्याच्या पूर्वी माझ्या आईला दूध कोणी निर्माण केलं असेल? मी प्रयत्न केला नाही. मग जन्माला येण्याच्या पूर्वी जर देव दुधाची सोय करतो, तर तो देव आता मेला का म्हातारा झाला? तो देव मरतही नाही आणि देव म्हातारा देखील होत नाही. जन्माला येण्याच्या पूर्वी दूध वाढवणारा कोण आहे? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढावी श्रीपती सवे कोणी, वाढावी श्रीपती सवे कोणी, वाढावी श्रीपती सवे कोणी, वाढावी श्रीपती सवे कोणी केली बाळा उत्पत्ती आणि कोणी केली दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दूधही वाढवणारा श्रीपती आणि उदरामध्ये मुलगाही वाढवणारा श्रीपती. म्हणजे आपली देवानं निर्माण केलं, देवानं उदरामध्ये ठेवलं म्हणून माता, सगळ्या जगाला देवानं निर्माण केलं म्हणून देव माता. आणि निर्माण केल्याच्या नंतर पालन पोषण करताना कधी करतो? जन्माला येण्याच्या पूर्वी सोय करणारा कोण? देव. जन्माला आल्याच्या नंतर काय काय करतो देव? कोणासाठी? प्रयत्न केले. आपल्याला वाटतं आपण प्रयत्न केले म्हणून आपल्याला मिळालं. प्रयत्न करू नका असं नाही, प्रयत्न तर केलेच पाहिजे. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. प्रयत्न केले म्हणूनच मिळतंय असं नाही. प्रयत्न न करता सुद्धा देव आपल्याला उपवाशी ठेवत नाही. आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या, आता बाजरी ज्वारी शिल्लक असेल ना? ज्वारी नसेल आता बहुतेक कांदेच असतील, है ना? ज्वारी बाजरी प्रत्येकाच्या घरी शिल्लक आहे. किती किती शिल्लक आहे? म्हणजे बाजरी ज्वारी गोळा करणार बाबा नाही मी. प्रत्येकाच्या घरी पोते दोन पोते धान्य शिल्लक आहे. आहे म्हणा ना, तुम्हाला काय द्यायचे घ्यायचे मी मागत नाही. आहे. कशासाठी ठेवलंय ते? सप्ताहाला पंगत देण्यासाठी, बरोबर ना? दिली का नाही? कोणी कोणी दिली? सगळ्यांनीच दिली. प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य शिल्लक आहे. कशासाठी? आपण उपवाशी राहू नये म्हणून. बरं, चिमणीच्या घरी चिमणी पाहुणी आली, कावळ्याच्या घरी कावळा आला, बगळ्याच्या घरी बगळा आला, एखाद्या पक्ष्याच्या घरी दुसरा पक्षी पाहुणा म्हणून आला, तर पक्ष्याच्या घरी साधारण किती ज्वारी शिल्लक असते? 2 पाहिल्या? शेरभर, पसाभर. एक पक्ष्याच्या घरी दाना शिल्लक नाही तरी पक्षी उपवाशी मरत नाही. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. देवच त्याचं पालन पोषण करतो. पक्षाला निर्माण करणारा देव म्हणून त्या पक्षाला खाणं पिणं पुरवणारा देव. आजगराला निर्माण करणारा देव म्हणून आजगर प्रयत्न करत नाही तरी उपवाशी राहत नाही. 2. तिसरं उदाहरण तुकोबारांनी पाठीमागच्या चरणामध्ये दिलं. त्रैलोक्य पोषिता बघाला नाही आमुचे ते काही असे ओझे, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. बिंडकुळीला निर्माण करणारा कोण आहे? देव. आणि दगडाला निर्माण करणारा कोण? देव. दगडाच्या पोटात बिंडकुळीला बसवणारा कोण? देव. मग दगडाच्या पोटात, पाषाणाच्या पोटात जर बिंडकुळीला निर्माण करणारा देव असेल, तर त्याला चारा पाणी करणारा कोण? तयामुखी चारा कोण घाली? देवच त्याचंही पालन पोषण करतो. पोषितो जगासी एकला तो. मग देव जन्माला येण्याच्या पूर्वीही आपली सोय करतो. जन्माला आल्याच्या नंतर फक्त देव माळ करायलाच खाणं पिणं देतो ना? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला उपवाशी ठेवत असेल, असंही करत नाही. खरं बोलणारालाच देव खाणं पिणं देतो आणि लबाडाला उपवाशी मारतो. असं होतं का? लबाडाला तर देव अगोदर देतो. बर, खाणं पिणं सगळ्या देवाला मानणाराचीही देव सोय करतो आणि देवाला न मानणारा असला तरी. अहो, देवाला मानणारालाही देवानंच निर्माण केलं आणि न मानणाराला सुद्धा देवानंच निर्माण केलं. म्हणून सगळ्या जगाला जर देवानं निर्माण केलं, देवाला मानणारा असो किंवा देवाला न मानणारा असो, त्याचीही सोय करणारा कोण आहे? देव. सज्जन सद्भक्त वारकरी महात्मा, त्याचा नित्य नियम असा
की घरातली पूजा अर्चा झाली, घरातली पूजा माहिती ना, काय नित्यनेम असेल, ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथा वाचायचा, देवाची पूजा त्याच्या कुवतीप्रमाणे छोटी मोठी करत असेल, पण त्याचा नित्यनेम झाला म्हणजे दारात तुळशीला पाणी घालायला यावं, तांब्याभर पाणी तुळशीला घालायचं, 15 मिनिट एखाद्या वारकऱ्याची वाट पाहावं, उभा राहावं. आता वारकरी येईल, मग नंतर कोणी वारकरी येईल. योग असा घडला की एक मनुष्य त्याला भेटला, यानं त्याला राम राम घातला, म्हटलं राम राम. आता यानं त्याला राम राम घातले, त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं, राम राम, पण तो म्हटला नमस्कार. देवाचं मुखामध्ये सहज नामस्मरण येत नाही, जन्मोजन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. यानं त्याला राम राम घातला, तो म्हटला नमस्कार. गाव कोणतं, अमुक अमुक गावाचं नाव सांगितलं. जेवण झालं का, तो म्हटला नाही झालं. मग कधी, कीर्तन झाल्यावर. जेवण झालं का, तो म्हटला नाही झालं. मग चला घरी जेवायला. त्या मनुष्याला ज्यानं नमस्कार घातला त्याला जेवायला घरी घेऊन आला कोण, हा वारकरी वैष्णव सज्जन सद्भक्त. या सज्जन सद्भक्तानं त्याला घरी आणल्याबरोबर याच्या घरी जी असेल मीठ मिरची चटणी भाकरी ती वाढली आणि हात जोडून त्याला विनंती केली, म्हटलं वारकरी महाराज पुंडलिक वरदा म्हणा आणि माझी भाजी भाकरी गोड करून घ्या, पाणी फिरवा ताटाला, पुंडलिक वरदा म्हणा आणि जेवायला सुरुवात करा. त्यानं ताटाकडे पाहिलं, पुन्हा त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला, पुन्हा ताटाकडे पाहायला लागला, पुन्हा त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला. हा वारकरी म्हटला माझी भाजी भाकरी गोड करून घ्या, तो मला श्री बालाजीचा बेत कुठून आणू, श्री म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी कुठून आणू. गुरुवारी बाबांच्या भाषेत करवती भोजन, करवती भोजन म्हणजे पिठलं भाकर, इकडे तिकडे हात जायचं कारणच नाही, करवती भोजन. माझी भाजी भाकरी गोड करून घ्या आणि ताटाला पाणी फिरवा, पुंडलिक वरदा म्हणा, जेवायला सुरू करा. पुन्हा त्या ताटावर बसलेल्या माणसानं त्याच्या तोंडाकडे पाहायचं, ताटाकडे पाहायचं, तोंडाकडे पाहायला लागला. काय आवडत नाही का, तो म्हटला तसं काही नाही, पण आता जे तुम्ही म्हणलात ना ते मी म्हणत नसतो. म्हणजे हा काय म्हटला होता, पुंडलिक वरदा म्हणा, ताटाला पाणी फिरवा आणि जेवायला सुरुवात करा. यानं त्याच्या तोंडाकडे पाहिलं, म्हटलं आता जे तुम्ही म्हणलात ना ते मी म्हणत नसतो. म्हणत नसतो म्हणजे याचा नित्यनेम काय, पुंडलिक वरदा झाल्याशिवाय जेवण करायचं नाही. आणि त्याचा नित्यनेम काय, तो हिरण्य कश्यपूचा कार्यकर्ता पक्षाचा नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे, आणि हा भक्त प्रल्हादाचा कार्यकर्ता नारायण नारायण रात्रन दिवस, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळ, नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ. हा देवाचं नामस्मरण केल्याशिवाय, पुंडलिक वरदा म्हटल्याशिवाय जीव देत नाही. आणि तो पुंडलिक वरदा म्हणत नाही. करायचं काय, सापानं बिंडकुळी म्हणून जर उंदीर म्हणून चिचुंद्री पकडली, उंदीर म्हणून चिचुंद्री पकडली तरी जर गिळली तर साप मरतो. आणि चिचुंद्री आहे त्याच्या लक्षात आलं आणि नंतर सोडून दिली तर चिचुंद्री वाचते पण हा आंधळा होतो. मग सोडली तर आंधळा होतो आणि गिळून घेतली तर मरतो. मग करायचं काय, पुढं जावा तर वीर मागा जावा तर आड. हा पुंडलिक वरदा म्हटल्याशिवाय जीव देत नाही. तो पुंडलिक वरदा म्हणत नाही. करावं काय, एकदा झालं दोनदा झालं, पुंडलिक वरदा म्हणा सुरू करा, तो करत नाही. प्राण जाई परी, ही जसं इकडचं आहे तसं त्याचा नित्यनेम काय, देवाचं नाव घ्यायचं नाही. मग यानं सांगितलं तू पुंडलिक वरदा म्हणत नाही ना, मग जेवायचं नाही, उठ रस्त्याला लाग. तो छापमध्ये जीवन जगणारा मनुष्य, छापमध्ये म्हणजे बुट चाटून जीवन जगणारा नाही, म्हटलं बुट पालिश करून जगणार, पण वजनात उपवासी जाईल पण छापमध्ये जाईल म्हटलं. निघाला रस्त्याला लागला, बऱ्याच अंतरावर गेला. हा सज्जन सद्भक्त देवाकडे गेला, देवा माझ्याकडून अपराध झाला. काय झालं, अमुक अमुक माणसाला मी घरी आणलं, जेवायला बसवलं, ताटावरून उठून गेला, पुण्य माझं पुण्य घेऊन गेला हे मला माहिती आहे. अपमानिली अतिथीने ही सुकृताची संपत्ती, पुण्यापेक्षा मला माझा नित्यनेम महत्वाचा. देवा मला क्षमा करा. देवानं त्याला बोलायला सुरुवात केली. तो मनुष्य साधारण किती वयाचा होता, यानं सांगितलं 75वी पूर्ण झाली. एकनाथ शिंदेने ओटीत घेतलेला माल म्हणजे अमृत महोत्सव पूर्ण झालेला, एकटी फुकट झालेली. मग त्या देवानं त्याला सांगितलं 75 वर्ष झालं तो मनुष्य रोज दिवसातून त्रिकाल संध्या करतोय, म्हणजे दिवसातून 3दा मला शिव्या देतोय, तरी 75 वर्ष त्याला एक दिवस उपवासी राहू दिलं नाही. आणि आज तुझ्या दारामध्ये आला, एकदा त्यानं पुंडलिक वरदा म्हटलं नाही तर तू त्याला उपवासी पाठवलंस ना, जा त्याला बोलावून आण आणि न पुंडलिक वरदा म्हणता जीव घाल. कशासाठी सांगितलं, तुमचा टाइम जायसाठी नाही. देवाला न मानणारा असला तरी देव त्याला उपवासी ठेवत नाही, आणि देवाला मानणारा असला तरी देव त्याला उपवासी ठेवत नाही. कारण सगळं जग जर देवानंच निर्माण केलं तर
तर सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी देवाची. जन्माला येण्याच्या पूर्वीही देव आपली सोय करतो. जन्माला आल्याच्या नंतर माना नका मानू, खरं बोला खोटं बोला, तरी देव आपली सोय करतो. आणि मेल्याच्या नंतर सुद्धा सोय करणारा कोण आहे तर देवच आपली सोय करतो. विठ्ठल मेल्याच्या नंतर काय सोय करतो? मेल्याच्या नंतर भाजी भाकरी लागते ना. काय लागतं मेल्याच्या नंतर? तुलसी मुर्दे को देत है कपड़ा लकड़ी और आग, जी तरहे कर सोस करे ओनर बडा भाग. मेलेल्या माणसाची सोय करणारा कोण? टप्प्याटप्प्याने मी सांगितलं. जन्माला येण्याच्या पूर्वी आपली सोय करणारा देव, जन्माला आल्याच्या नंतर देवाला माना नका मानू तरी आपली सोय करणारा देव. प्रयत्न करा नका करू, संचित साठवून ठेवा नका ठेवू, संचित म्हणजे धान्य खाण्यापिण्यासाठी, तरी देव आपल्याला उपवाशी राहू देत नाही. आणि मेल्याच्या नंतर सोय करणारा कोण आहे? देव. काय काय पुरवतो? तुलसी म्हणजे माझा प्रभू, कपडा लकडी और आग. मेलेल्या माणसाला कपडा देणारा कोण? देव. तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला प्रयत्न करून अंगभर कपडा मिळाला नाही, लंगुटीवर राहावं लागलं. कोणाला? मेलेल्या माणसाला. जिवंत होता तोपर्यंत प्रयत्न करून अंगभर कपडा मिळाला नाही. आता कपड्याच्या बाबतीत न बोलणं बरं, पण पूर्वी तुमचा लहानपणीचा जर काळ पाहिला तर एका एका माणसाला एक एक शर्ट, त्याच्या पाठीमागचा जर काळ पाहिला तर 4-5 जणात एक एक शर्टही नाही, कुर्तान, बरोबर ना, का खमीस, जुना शब्द आहे तो, आता ड्रेस होऊन बसला त्याचा. पण त्याच्याही तुमच्या लहानपणीत बरेचसे माणसं लंगुटीवर राहणारे तुम्ही पाहिले असतील. पण जोपर्यंत मनुष्याला प्रयत्न करून लंगुटीवर राहावं लागलं, तोच मेल्याच्या नंतर त्याला लंगुटीवर माणसं नेतात का अंगभर कपडा मिळतो? मेलेल्या माणसानं प्रयत्न केला नाही, पण सोयऱ्याच्या निमित्तानं, भावकीच्या निमित्तानं, एखाद्या नेत्याच्या निमित्तानं, एखाद्या कोणाच्या तरी पाहुण्या रावळ्याच्या निमित्तानं कपडा पुरवणारा मेलेल्या माणसाला कोण आहे? देव. निमित्त कोणाचा असो पण त्याच्या निमित्तानं कपडा देणारा कोण आहे? देव. कपडा. दुसरी गोष्ट लकडी. लकडी म्हणजे लाकूड. ज्याला प्रयत्न करून कपभर चहा उकळण्यासाठी टिचभर लाकूड मिळत नव्हतं, त्याला मेल्याच्या नंतर संपूर्ण शरीर जाळण्यासाठी लागणार 5 किलो, कमी झालं का? किती लागतं? 4-5 मन काय 10 मन 25 मन म्हणून आपल्याला द्यायची का घ्यायची? वचनम किम दरिद्र, त्याला तरी कुठे किंमत आहे? या 8 दिवसात जरा किंमत आली है ना, महत्व आलंय. ये भी दिन जाएगे, ते भी दिन जाएगे. कोणते दिवस बसून राहा नाही. ते पाठीमागचे आयुष करणारे दिवस जसे निघून गेले, त्याच्या पाठीमागचा काळ होता सरपणाचा काळ, त्याच्यानंतर गॅस आला, आयुषमध्ये जीवन. पण हे बी दिन जाएंगे, ते दिवस गेले. आता हेच पुन्हा सरपणाचे दिवस आले. पण प्रयत्न करून ज्याला टिचभर लाकूड मिळत नव्हतं, त्याला मेल्याच्या नंतर संपूर्ण शरीर जाळण्यासाठी लागणारं लाकूड कोणी दिलं? देवानं दिलं. तुलसी मुर्दे कपडा लकडी और आग, अग्नी. ज्याला बिडी नको, कीर्तन चालू आहे. अगरबत्ती पेटण्यासाठी लागणारी काडी मिळत नव्हती, त्याला संपूर्ण शरीर जाळण्यासाठी लागणारा अग्नी कोणी दिला? अग्नी सहजासहजी निर्माण होत नाही. तुकोबाराने सांगितलं, लोह कप्प गारा सिद्ध ही सामुग्री. लोखंड पाहिजे, कापूस पाहिजे आणि गारगुट पाहिजे. तिन्ही एका खिशात 3 ठेवल्यावर किती दिवसांना अग्नी तयार होतो? अग्नी निर्माण करण्यासाठी हातोटी सुद्धा पाहिजे. स्नेहसूत्र वैश्वानरा झाली आहे विरा, परी हातवटी निजे विरा प्रकाश नोहे. दिवा लावण्यासाठी वात आहे, तेल आहे, अग्नी आहे. पण दिवा अगोदर तेल खाली ओतलं, त्याच्यावर दिवा पालथा घातला आणि वरून वात लावली आणि त्याला पिटून दिली. किती तास दिवा चालेल? हातवटी बदलली की दिवा असून उपयोग होत नाही. लोखंड एका खिशात ठेवलं, कापूस एका खिशात ठेवला आणि गारगुट एका खिशात ठेवली, किती दिवसांना अग्नी तयार होईल? हातवटी पाहिजे ना, मग गारगुट कापसावर हाणावी लागते म्हणजे अग्नी निर्माण होतो, बरोबर ना? नाही, कापूस लोखंडावर हाणावा लागतो, त्यावेळेला अग्नी निर्माण होतो, बरोबर. आता तुम्ही जुन्या काळात केलेला असन पराक्रम, पण अग्नी निर्माण करण्यासाठी आता त्याला कोणी गारगुटही कोणी विचारत नाही आणि अग्नीलाही कोणी विचारत नाही. पण ज्याला प्रयत्न करून अगरबत्ती पेटवण्यासाठी अग्नी मिळत नव्हता, त्याला संपूर्ण शरीर जाळण्यासाठी लागणारा अग्नी कोणी दिला?
देवानं दिला तुलसी मुर्दे को देत है कपडा लकडी और आग जीत रहे कर सोस करे ओ नर बडा अभाग. देवाला माता म्हटलं, अनंत ब्रह्मांडाला देवानं उदरामध्ये ठेवलं म्हणून देव माता. संपूर्ण जगाला देवानं निर्माण केलं म्हणून देव माता. आणि सगळ्या जगाला पालन पोषण करणारा देव म्हणून देव माता. मग जन्माला येण्याच्या पूर्वी देव आपली सोय करतो, जन्माला आल्याच्या नंतरही सोय करतो, आणि मेल्याच्या नंतर सुद्धा देव आपली सोय करतो म्हणून देवाला म्हटलं माता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, विठ्ठल बाप माय चुलता, पिता हमश जगतो, माता धाता पितामह. देवा तुम्ही आमचे आई आहात, माता आहात. नामदेवराने तर अनेक रूपकाचा विचार करून आपल्या समोर उदाहरण सांगितलं. देवा तुम्ही माझी आई आहात, माता आहात, आणि मी तुमचं लेकरू आहे. तू माझी माऊली, मी तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगी. म्हणजे देवाला काय म्हटलं? माता. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात पुन्हा तू माझी गाऊली, गाऊली म्हणजे गाय, मी तुझे वासरू, नको चोरू पाना पांडुरंगे. 2. तिसऱ्या चरणात आणखी एक उदाहरण दिलं, तू माझी हरणी, मी तुझे पाडस, तोडी भव पाश पांडुरंगे. 4थ्या चरणात आणखी एक उदाहरण दिलं, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगे. आणखी एक उदाहरण दिलं, कासवीची दृष्टी सदा बाळावरी, तैशी दया हरी मज करी. मी कासवीच्या पिलाप्रमाणे आहे, देवा तुम्ही कासवी प्रमाणे आहात. मग कासवीची सारखी नजर जशी आपल्या पिलावर राहते, तिच्या नजरीनं पिलाची तृप्ती होते. कुर्मीची या पिलिया दिठी पान्हा ये धनंजया, का आकाश वाहे बापी या घरचे पाणी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही बेटी अंग संग. कासवीच्या पिलाप्रमाणे मी आहे, देवा तुम्ही कासवी प्रमाणे आहात, आमच्यावर सदा दृष्टी राहू द्या. मी पक्ष्याच्या अंड्याप्रमाणे आहे, मग पक्ष्या अंड्याची रक्षणाची जबाबदारी जशी पक्षिणीची आहे, तशी देवा तुम्ही आमच्या रक्षणाची जबाबदारी पहा. पाडसाप्रमाणे मी आहे आणि हरणीप्रमाणे देवा तुम्ही आहात. मग पाडसाच्या रक्षणाची जबाबदारी जशी हरणीची असते, तशी भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी देवा तुमची आहे. आम्हाला या भवपाशातून तुम्ही सोडवा. वासराच्या रक्षणाची जबाबदारी जशी गायीची आहे, तशी आम्ही वासराप्रमाणे तुमचे भक्त आहात, लेकरू आहोत, आणि तुम्ही गायीप्रमाणे आहात. मग वासराच्या रक्षणाची जबाबदारी जशी गायीची, तशी मुलाच्या रक्षणाची जबाबदारी आईची. देवा तुम्ही आमची आई आहात आणि आम्ही तुमचं लेकरू आहोत. अनेक उदाहरणानं अनेक प्रमाणातून सांगितलं देव आमची माता आहे. आता एक माता झाली. देव अनंत ब्रह्मांडाला उदरात ठेवतो, संपूर्ण जगाला निर्माण करतो आणि सगळ्या जगाला निर्माण करून पालन पोषण करतो म्हणून देव नावाची माता एक. आता दुसरी माता कोण आहे? संत नावाची माता. आता संत नावाची माता आपल्याला उदरामध्ये ठेवते का, जन्म देते का, आणि आपलं पालन पोषण करते का, याचा विचार करू. विठ्ठल संत नावाची माता, लौकिक माता आपल्याला 9 महिने उदरामध्ये ठेवते आणि 9 महिन्यानं उदराच्या बाहेर टाकते. आणि उदराच्या बाहेर टाकलेल्या संत महात्मे स्वरूपाच्या उदरामध्ये घेतात म्हणून संत माता. ज्ञान देऊन आपला दुसरा जन्म देतात म्हणून संत माता. आणि जन्माला घातल्याच्या नंतर, ज्ञान देऊन दुसरा जन्म दिल्याच्या नंतर आपला सांभाळ करतात म्हणून संत माता. जास्त विस्तार करत नाही. संत महात्मे स्वरूपाच्या उदरात ठेवतात म्हणून माता. ज्ञान देऊन दुसरा जन्म देतात. योगीराज चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आहेत आणि जिच्या उदरातून जन्म झाला असे म्हणतात ना, ती मुक्ताबाई 14 वर्षाची. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा म्हणजे आई झाली 14 वर्षाची आणि लेकरू झालं 1400 वर्षाचं. असं उलट असतं का कुठं? पण चांगदेव महाराज म्हणतात मी तिचा गुरुपुत्र झालो. ज्ञान म्हणजे माझी गुरु मुक्ताबाई. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचं संत स्वरूपाच्या उदरात ठेवतात, ज्ञान देऊन दुसरा जन्म देतात आणि सांभाळ कसा करतात? तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती, सांभाळी तैसे मज येती, सांभाळी तैसे मज येती, सांभाळी तैसे मज येती. हे
वत्स म्हणजे वासरू, पण कोणत्याही गाईला धेनू म्हणत नाहीत. जिचं लहान वासरू आहे तिला म्हणतात धेनू, आणि जोपर्यंत वासरू चारा खात नाही तोपर्यंत त्याला म्हणा वत्स. अशा वासराचा सांभाळ जशी धेनू गाय करते त्याप्रमाणे संत महात्मे साधकाचा सांभाळ करतात. एखादा साधक थकला भागला दमला तर भागली या मज वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुख. संत स्वरूपाच्या उदरात ठेवतात, ज्ञान देऊन दुसरा जन्म देतात आणि आपला सांभाळ करतात. म्हणून संत माता आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, माय बाप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोपमा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोपमा, सर्वभूते सुख रूपा ज्ञानोपमा, सर्वभूते सुख रूपा ज्ञानोपमा. अनेक प्रमाणातून संतांना माता म्हटलं. तुम्ही संत माय, साधकांचा माय बाप. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. अनेक अभंगातून संत महात्म्यांना माता म्हटलं. संत स्वरूपाच्या उदरात ठेवतात, ज्ञान देऊन दुसरा जन्म देतात आणि आपल्याला सांभाळ करतात. म्हणून संत माता दुसरी माता झाली. आता जन्म देणारी माता आपल्याला 9 महिने उदरामध्ये ठेवते, जन्म देते आणि आपला सांभाळ कसा करते अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हिता हो, लेकुराचे हिता हो, लेकुराचे हिता हो, लेकुराचे हिता हिता, लेकुराचे हिता हिता, लेकुराचे हिता हिता, लेकुराचे हिता हिता, लेकुराचे हिता हो. वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्ता, वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीची चित्ता, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे माऊलीचे चित्ता, वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्ता, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबाराने आपल्या लौकिक मातेचा विचार करून, अर्थातच रूपकाचा विचार करून संत महात्म्यांचं वर्णन केलं. लेकराचं हित व्हावं असं प्रत्येक मातेच्या अंतकरणामध्ये आहे. लेकुराचे हित वाहे, जाणे यापेक्षा चांगला पाठ आहे वाहे. वाहे माऊलीचे चित्त. आता एक अर्थ सांगितला मी आतापर्यंत, मान धातूपासून निर्माण होणारा माता शब्द. सरळ दुसरा अर्थ सांगतो, मान्यते पूज्यते जनही. मा धातूचा अर्थ सांगितला, आता दुसरा मान धातूपासून निर्माण होणारा माता शब्द. मान्यते पूज्यते जनही इति माता. म्हणजे माता संपूर्ण जगाला कशी वंदनीय आहे, जी सगळ्या जगाला वंदनीय आहे, पूजनीय आहे, दर्शन घेण्याच्या योग्यतेची आहे, तिला म्हणा माता. मग देव नावाची माता सगळ्या जगाला पूजनीय आहे का? संत नावाची माता मी आपल्या समोर मांडली, सगळ्या जगाला पूजनीय आहे का? म्हणजे दर्शन घेण्याच्या योग्यतेची आहे का? आणि जन्म देणारी माता संपूर्ण जगाला पूजनीय आहे का? याचा सरळ सरळ विस्तार करतो, नाही तर परत तेवढंच कीर्तन लांबेल. देव नावाची माता मी आपल्या समोर मांडली, कशी आहे त्याचं चिंतन केलं. दर्शन घेण्याच्या योग्यतेची आहे का? मान्यते पूज्यते जनही इति माता.
देव नावाची माता सगळ्या जगाला पूजनीय आहे. दर्शन घेण्याच्या योग्य तिच्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोणाची दाटी आहे? जावयाची का? सुरवरांची दाटी. सुर म्हणजे देव आणि वर म्हणजे देवाचे असणारे वरदेव. सुरवरांची दाटी उभे जोडून ह्या त्रिशूळमृळ घेऊन आला गिरिजेचा कांत. सगळी मंडळी देवाच्या दर्शनाला येते. हा देवाचा मोठेपणा म्हणजे मान्यते पूज्यते जन ही ती माता सगळ्या जगाला देव पूजनीय आहे. देव नावाची माता सगळ्या जगाला पूजनीय आहे. संत नावाची माता सगळ्या जगाला पूजनीय आहे का? कोण कोण संतांच्या दर्शनाला येतं याचा विचार करताना ब्रह्मा घाली लोटांगण. जग निर्माण करणारा ब्रह्मदेव संतांच्या चरणावर लोटांगण घालतो. विष्णू वंदितो चरण. संत महात्म्यांच्या चरण राजाची अपेक्षा कोण करते? नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीची. चरणीचे रज वंदी शूलपाणी. शूलपाणी म्हणजे महादेव. महादेव संतांच्या दर्शनाची अपेक्षा करतात. विष्णू संतांच्या दर्शनाची अपेक्षा करतात आणि ब्रह्मदेव संत महात्म्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतात. म्हणजे संत नावाची माता सगळ्या जगाला पूजनीय आहे. 2 आणि जन्म देणारी माता सगळ्या जगाला पूजनीय आहे. आपल्या सामान्य माणसाचं जीवाचं काय घेऊन बसतात? दरेमी खसखस. मोठ्याचं उदाहरण आहे शंकराचार्य. शंकराचार्य म्हणजे संन्यासी मनुष्याला देखील आपली माता पूजनीय आहे. कशी पूजनीय आहे? संन्यासी. आता त्या संन्यासामध्ये अनेक प्रकार आहेत, पण शंकराचार्याचं चरित्र जर आपण पाहिलं तर शंकराचार्य संन्यासी म्हणजे त्यानं देवाचंही दर्शन घ्यायचं नाही. आपल्या हातातला दंड देवाच्या छातीला लावायचा आणि एक टोक आपल्या छातीला लावून दंडाचं दर्शन घ्यायचं. देवाचं दर्शन घ्यायचं नाही. ही श्रेष्ठत्व कोणाचं आहे? संन्यासाचं. आपण असा संन्यासी जरी असला त्यानं दोन्ही पाय जोडून आपल्या बापाला दर्शन द्यावं, पण प्रयत्न करून जर माता माऊली कुठं बसलेली असेल त्याची आई, तर प्रयत्न करून त्या संन्याशानं त्या मातेचं दर्शन घ्यावं. ही मातेचं श्रेष्ठत्व. असा संन्यासी. त्याचा नियम काय? संन्याशानं अग्नीला स्पर्श करू नये. संन्याशानं प्रेताला स्पर्श करू नये. अग्नी काही अंत्ययात्रेला जाऊ नाही. हे सगळे संन्यासाचे नियम सगळे बाजूला ठेवले, पण शंकराचार्यानं आपल्या मातेचा विधी केला. लहानपणीचं चरित्र पाहत असताना माता माऊली दूर पाणी आणायचं. मग त्या शंकराचार्यानं आपल्या तपाच्या बळानं पूर्णा नावाची नदी 2 किलोमीटरवरून जाणारी तपश्चर्याच्या बळावरून दारातून आणली. सामान्यतः साधन असेल का? मग नंतर त्या मातेला म्हणावं, माते मला संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घ्यायचा. मातेने नाकार दिला. एके दिवशी मुलाबरोबर शंकर पोहायला गेला आणि मुलाबरोबर पोहायला गेल्याबरोबर मायावी मगर निर्माण केली आणि सांगितलं, मुलांनो आईला जाऊन सांगा की मगरीनं माझा पाय पकडला. आई धावत धावत आली. शंकर बाहेर आहे, शंकर बाहेर आहे. मगर पाय सोडत नाही. मग शंकराचार्याने सांगितलं की मगर पाय सोडते, पण मगरीची इच्छा आहे. तू जर संन्यास घेत असशील तर मी पाय सोडते, नाही तर पाय सोडणार नाही. आईनं सांगितलं संन्यास घे, परंतु तू जिवंत राहा. तेवढीच आज्ञा घेतली. शंकराचार्याने संन्यास घेतला. अनेक दिवस साधना केली. आईनं सांगितलं मी ज्या वेळेला आठवण करील त्यावेळेला ये. शंकराचार्य आले. तारक नामाचा मंत्राचा उपदेश केला. आईची काय थोडीफार सेवा घडली ती केली. आई गतप्राण झाली. उठून बसवलं. गावातल्या लोकांना सांगितलं माझी आई गतप्राण झाली, विधीला या. त्यानं सांगितलं संन्यासीन पुन्हा विधी करतो, आम्ही येत नाहीत. मग त्या शंकराचार्यानं होती त्या झोपडीमध्ये, स्लॅबची घरं नव्हती त्यावेळेस, त्या झोपडीमध्ये लाकडं काढले. म्हातारीचा विधी तिथं केला. सगळी शास्त्राचे नियम बाजूला ठेवून शंकराचार्याला देखील संन्यासाला देखील आपली माता श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे. मान्यते पूज्यते जन ही इति माता. मग देवाचं दर्शन घेण्याच्या योग्यतेचा माता आहे. संत दर्शन घेण्याच्या योग्यतेची माता आहे आणि जन्म देणारी माता दर्शन घेण्याच्या योग्यतेच्या. आता देवाचं दर्शन घेतलं फल काय, संताचं दर्शन घेतलं फल काय आणि मातेचं दर्शन घेतलं फल काय? या देवाचं दर्शन घेतलं. एकच श्लोक सांगतो. कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय एकोपि कृष्णस्य कृत प्रणामः दशाश्वमेधेति भृतेव तुल्या दशाश्वमेधेति पुनरेव जन्म कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय. देव दर्शन घेण्याच्या योग्यतेची आहेत. मग देवाचं दर्शन घेतलं फल काय? कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय तुमचे झाली या दर्शन जन्म मरण नाही आता. देवाचं दर्शन घेतलं की जन्म मरण राहत नाही. संतांचं दर्शन घेतलं फल काय? 4 गोष्टी प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपि सेविनः चत्वारे तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. संत महात्म्यांचं वृद्ध माणसाची सेवा केली, दर्शन घेतलं की 4 गोष्टी वाढतात. आयुष्य वाढतं. 1 विद्या प्राप्त होते. 2
यश मिळतं 3 आणि अभिवादनशीलश चत्वारत वर्धन आयु विद्या यशोबलम बल मिळतं. बल कोणाला मिळालं? मारुतीरायाला. यश कोणाला मिळालं? धर्मराजाला. आयुष्य कोणाला मिळालं? सच्चिदानंद बाबाला. आणि विद्या कोणाला मिळाली तर एकलव्याला. उदाहरणं विस्तारपूर्वक आहेत. 4 गोष्टी मिळतात. अभिवादनशीलश नित्यम वृद्धोपी सेविना चत्वारे तस्य वर्धन्ते आयुविद्या यशोबलम. संतांच्या दर्शनाचं फल. आणखी पाहिलं तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संतांच्या दर्शनाची फलश्रुती. आणि एका मातेचा एक नमस्कार म्हणजे जन्म देणाऱ्या मातेचा एक नमस्कार काय फल देणार आहे याचा विचार केला तर भूप्रदक्षिण षटकेन म्हणजे पृथ्वीच्या 6 प्रदक्षिणा, काशी यात्रा अयुतेनच 10,000 काशीच्या यात्रा, अधिक सेतुबंधे शते स्नानम रामेश्वराला जाऊन 100 स्नानाचं पुण्य, काशीच्या 10,000 यात्रेचं पुण्य आणि पृथ्वीच्या 6 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य एका पारड्यात. आणि एका सासूचा एक नमस्कार. सासू म्हणजे माताच ना. सगळ्याच्या ज्या असणाऱ्या माता माऊली आहेत म्हणजे ज्या ज्या मातेनं जन्माला घातलं 18, 19, 20 वर्ष सांभाळलं आणि 20 वर्षानं ज्या मातेच्या तावडीत ज्या सुनाला दिलं तिला मरेपर्यंत सांभाळणारी कोण आहे? सासू. मग सासू म्हणायचं का आता आई म्हणायचं तिला? आई म्हणायचं. मग अशा एका मातेचा नमस्कार, एक नमस्कार काय काय फल देणार आहे? पृथ्वीला 6 प्रदक्षिणा केल्या, काशीच्या 10,000 यात्रा केल्या आणि रामेश्वराची 100 यात्रा केल्या. एवढं पुण्य एका बाजूला आणि सासूबाईचा एक नमस्कार एका बाजूला. मग बोंबलत फिरण्यापेक्षा काय करायचं? फक्त सासूबाईचा आई वडिलांचा नमस्कार केला की तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याची गरज नाही. नामामने प्रदक्षिणा एका जागेवर सगळं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. अभिवाद भूप्रदक्षिण तत्पुण्येन मातृवंदने. एका मातेचा एक नमस्कार. अशी असणारी माता सगळ्या जगाला पूजनीय आहे, जगाला वंदनीय आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माता आपल्या मुलाचं हित व्हावं असं अंतकरणामध्ये प्रेम वागवते, हित वागवते. कशाची अपेक्षा? पगाराची अपेक्षा ठेवून वागवत असेल नाही. अभंगाचं 2रं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हे करीना भावीन प्रीती, करीना भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हे करीना भावीन प्रीती, करीना भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. लेकुराचे हित माऊलीचे चित्त वाहे, ऐशी कळवळ्याची जाती. प्रेमाची जात जगामध्ये फक्त माता. निरपेक्ष प्रेम करणारी कोण असेल तर जन्म देणारी माता. प्रेम करणारे 2-3 वर्ग आहेत. मैत्रीणही प्रेम करते, बायकोही प्रेम करते आणि माता म्हणजे आई देखील प्रेम करते. पण प्रेमात काही अंतर असेल की नसेल? मैत्रीण प्रेम करते डोळे झाकून. म्हणजे डोळे झाकून प्रेम. दूध पिणारी कोण? म्हैस. म्हैस नाही, मांजर. डोळे झाकून प्रेम करणारी मैत्रीण. डोळे वटारून प्रेम करणारी कोण असते? साखर कमी पडली, दूध कमी पडलं, आणखी चहापत्ती कमी पडली, साबुदाणा नाही, शेंगदाणे नाही, गोंजरून सांगती प्रेमानं का धावून सांगती? धावून म्हणजे तुमच्या लक्षात आलं. डोळे झाकून प्रेम करणारी मैत्रीण, डोळे वटारून प्रेम करणारी बायको आणि डोळे झाकेपर्यंत जी प्रेम करते तिचं नाव बायको. आई. आई आई डोळे झाकेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत डोळे झाकत नाहीत तोपर्यंत प्रेम करणारी, निरपेक्ष प्रेम करणारी कोण असेल तर
आई माता आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभा वाचून प्रेम करणारी जात जगामध्ये आई आहे. मग कोणावर प्रेम करते? ज्याचं उदरामध्ये ओझं वागवलं त्याच्यावर प्रेम करते. अभंगाचं तिसरं चरण. पोटी भारवाये पोटी भारवाये पोटी भारवाये पोटी भारवाये भार पोटी भारवाये वाये पोटी भारवाये वाहे पोटी भारवाये वाहे पोटी भारवाये त्यांच्या चुराची पोटी भार वाहे. ज्याचं उदरामध्ये ओझं वागवलं तिला तिथं अडचण झाली नाही. मग जन्माला आल्याच्या नंतर आपला तिटकारा करील का? त्याचे सर्वस्व ही साय. उदरामध्ये ज्याचं ओझं वागवलं त्याच्या सर्वस्व कल्याणाची जबाबदारी माता वागवते. त्याप्रमाणे तुकोबाराने सांगितलं, माझ्या कल्याणाचं ओझं मी संत महात्मे तुमच्या चरणावर मांडतो, माझं कल्याण करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वाचे तुम्हा संतावरी ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती तुम्हा संतावरी वाचे तुम्हा संतावरी वाचे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती करी करी करी